संक्रांत जर आली तर संक्रांतीला ऊस जर वाहनात टाकायचा म्हणला तर आम्हाला बाहेरच्या गावून आणावं लागायचं. परंतु नमस्कार, बीड टाइम्स परिवारामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बीड जिल्ह्या नव्हे तर महाराष्ट्राला ओळख असणारे आदर्श गाव वंजरवाडी या गावचा विकास कशा पद्धतीने झाला आहे व काय झाला आहे हेच आपण बीड टाइम्सच्या माध्यमातून हितालचे सरपंच वैजनाथ नाना तांदळे यांच्याशी आपण संवाद साधू. यांचं नाव घेतलं जातं. आपण वंजरवाडी गावामध्ये आहेत, कशा पद्धतीने विकास केला आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपल्यासोबत वंजरवाडीचे सरपंच तात्या आहेत. तात्या, सर्वप्रथम नमस्कार. तात्या, काय सांगतात वंजरवाडी गाव कशा पद्धतीने विकास केला आहे, काय केला आहे व जनतेची काय मागणी असतात व नागरिकांसाठी काय केलेलं आहे, आपण काय सांगता? जनतेची मागणी म्हणलं तर मग जनतेचं काय, ज्या सुविधा असतात म्हणजे गावासाठी जे आवश्यक असतं त्याच्यात रस्ते असतील, पाणी असेल, मग ते पिण्याचं असेल किंवा शेतीचं असेल, लाईटची व्यवस्था असेल, ह्या गोष्टी ग्रामीण भागासाठी सगळ्यात महत्वाच्या असतात आणि आपण त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिला. गाव म्हणलं की सगळ्या प्रकारचे लोक असतात, मदत करणारे असतात, काही विरोध करणारे असतात, पण याच्याकडे न लक्ष देता आपण आपल्या कामावर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ते मी कामावर माझं जास्त लक्ष असतं. काय सांगता नाना, आपण आपल्या गावामध्ये झाडांची संख्या किती आहे व कोणत्या पद्धतीने काय झाड लावले आहेत? आता आपण सुरुवातीला काय केलं तर सुरुवातीला गावामध्ये 1000 आंब्याचं झाड लावलं. त्याला 3 वर्ष झालं फळं येतात. पहिल्या वर्षी आपण ते तोडले आणि पूर्ण गावात ट्रॅक्टर भरून वाटून टाकले ते घरोघर नेऊन. आणि दुसऱ्या वर्षी पंच कमिटीला विचारलं, बोलून घेतलं सगळ्याला, त्यांना विचारलं की आपल्याला यावर्षी काय करायचे, वाटायचे का विक्री करायचे. त्यांचं सगळ्याचं म्हणणं आलं कमिटीचं की आपण ते व्यापारी बोलून विकत देऊन टाकू. मग ते बीडमधून व्यापारी बोलिला आणि 2 वर्ष झालं आम्ही व्यापाऱ्याला ते झाडं देतोय आंबे आलेले. पण ते आंबे खाली टेकलोय तरी त्या आंब्याला लहान लेकरू किंवा वयस्कर माणूस त्याला हात लावत नाही, म्हणजे ही शिस्त आहे गावात. दुसरा प्रश्न नाना, आपल्या शेती आहे, शेतीला कशा आधारित पाणी आहे व शेतीचं उत्पन्न शेतकऱ्यासाठी आपण ग्रामपंचायत मार्फत काय नियोजन करतात व काय सांगता आपण? आता शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस आमच्याकडं संक्रांत जर आली तर संक्रांतीला ऊस जर वाहनात टाकायचा म्हणला तर आम्हाला बाहेरच्या गावून आणावं लागायचं. परंतु आज अशी परिस्थिती आहे की आमच्याकडं जवळपास 300-350 एकर ऊस, आमच्या प्रत्येक जणाचं 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 5 एकर, 10 एकर ऊस आहे आणि ते बऱ्यापैकी 200-100 टन 500 टनापर्यंत एक जणाचा ऊस कारखान्याला जातो. पाण्याचं नियोजन कसं केलं गावामध्ये? त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन आपण काय केलं, आपल्याकडं एक तलाव आहे वंजरवाडी म्हणून, तर ते MREGS मध्ये आपण त्याचं केंद्रेकर साहेब असताना पूर्ण जवळपास 400 ते 500 मजूर आणि 50-50 ट्रॅक्टर हे त्या तलावात कामाला असायचे. त्या तलावातला गाळ काढला, गाळ काढून ज्या पडक जमिनी होत्या त्याच्यामध्ये टाकला, म्हणजे लोकांना ती शेती तयार झाली, ट्रॅक्टरवाल्याला मजुरी भेटली. त्याच्यामुळं त्याच्यात पुन्हा दुसरा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी साठवून जे होतं तर ते जास्त त्या तलावामध्ये साठवून व्हायला लागले. आणि आपण जी नदी आहे आमची तराटी म्हणून, तिच्यावर आम्ही 18 ते 19 बंधारे आहेत. ते बंधारे असे आहेत की एक पाण्याचा थेंबही त्याच्यामधून लिकेज होत नाही. त्याच्यामुळं त्या बंधाऱ्यातच पाणी आम्हाला जवळपास मार्च पर्यंत पुरतं. तिथून पुढं थोडंफार कमी पडलं तर मग आम्ही येरीचं ह्याचं पाणी घेतो तलावात. आता ग्रामपंचायत मार्फत आम्ही बघितलं किराणा दुकान आहे, सलून दुकान आहे, पाण्याचं नियोजन आहे, कसं कधी ओपन दुकान कधी होते तर काय सांगता? आता आपण काय करतो, किराणा दुकान आहे आपल्याकडं, पिठाच्या गिरण्या आहेत, म्हणजे पिठाच्या गिरणीत सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडं. म्हणजे 4 पिठाच्या चक्क्या आहेत, त्याच्यातून वेगळ्या प्रकारचे, म्हणजे ज्वारीला वेगळी, बाजरीला वेगळी, डाळीला वेगळी, गव्हाला वेगळी. परत शेंगा फोडायची मशीन आहे भुईमुगाच्या, वरती पोतं टाकलं की टरफलं इकडे जातात आणि शेंगदाणे इकडे. डाळ मिल पण आहे, पुन्हा चटणी कांडण यंत्र आहे, मसाले वगैरे करायचे असेल तर हे एकाच हॉलमध्ये टाकले. तुम्ही पाहितलाच ना, तर तिथून सगळ्या गावातले लोक येऊन घेऊन जातात, ज्याला लागन त्याला. किराणा दुकानाच्या बाबतीत आपण 6 महिन्यापर्यंत गावातले कोणताही माणूस असो त्याला 6 महिन्यापर्यंत उधार जी लागन ती देतो.
ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी नगदी घेऊन जायचं, ज्याच्याकडे नसतील त्यांनी 6 महिन्यापर्यंत उधार न्यायचं आणि मग ज्यावेळेस पिकाचे पैसे येते ना ऊसाचे किंवा वेगवेगळ्या धान्याचे, तर त्यांनी ते जमा करायचे नंतर आणून. गेल्या 20-25 वर्षापूर्वी आपल्या वंजरवाडीची काय परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यातून नव्हे तर अख्खा महाराष्ट्रामधून आपल्या गावासाठी पाहण्यासाठी लोक येतात व दुसऱ्या गावांना काय सांगताना कशा पद्धतीने गावचा विकास केला पाहिजे? आता ग्रामपंचायत म्हणलं तर ग्रामपंचायतला असं काही जास्त उत्पन्न नसतंय. म्हणजे कोणतीही ग्रामपंचायत असेल तर साधं ती म्हणजे पाण्याचं 10 रुपये जरी खर्च करायचं म्हणलं तर ते वसुली किंवा हे करणं थोडं अवघड जातंय. पण शक्यता वसुली होतच नाही का? होत नाही. नळपट्टी बरोबर आहे. हे तुमचं हे कसं नियोजन असतं? नाही, आम्ही काय करतो त्याला ती वसुली करून घेतो आणि जरी थोडेफार राहिले तर त्यांना बोलून म्हणजे ज्या पद्धतीने बाबा तुम्ही मागे राहिला तुम्ही पाणीपट्टी भरा, नाही भरली तर परत दंड आकारला जातो त्यांच्यावर. त्याच्यामुळे पाणीपट्टी भरतात लोक. भरतात. नाना काय सांगतात आपलं एपीएस भरपूर आहे, त्या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम होतात व कार्यक्रम कशा पद्धतीने होतात काय सांगतात? इथं आमचं सप्ताह असेल वार्षिक किंवा लग्न कार्य असतील, सगळे लग्न वगैरे इथंच होतात. कारण फक्त आपण आता तुम्ही पाहिलं तर 5-6 हजार लोक इथं बसतात या भरपूर मोठ्या तर आपण फक्त ते 5,000 रुपये त्याची फीस घेतो. त्याच्यात भांडे, साऊंड सिस्टीम, हे मंगल कार्यालय टाईप एवढं मंदिर असणार हे सगळं त्यांना 5,000 देतो. म्हणजे 1-1.5 लाख रुपये घालण्यापेक्षा 4-5 हजारामध्ये सगळं लग्न वगैरे इथं होतंय. फक्त साफसफाई पुरते पैसे घेतो त्यांच्या. बरोबर आहे. तेवढं ग्रामपंचायत मार्फत हे सगळ्या गोष्टी होतात. नाना काय सांगतात शाळेसाठी व शिक्षणासाठी काय काय सुविधा आपल्या गावामध्ये? आपण काय करतो शाळेमध्ये एकतर आमचं प्रत्येकाचं लक्ष असतंय. मी स्वतः माझं लक्ष असतंय सगळ्या मुलांकडे असेल, शिक्षकाकडे असेल. आणि आमची शाळा पाहिली तर स्वच्छता घरापासून ते कॅमेरे बिमेरे सगळे शाळेत टाकलेले आहेत. मुलं काय करतात, शिक्षकाचं शिकवतात का नाही, हे सगळं मला कॅमेऱ्यात दिसतं इथं. म्हणजे गावातलं सगळं, दुकानातलं, ह्याच्यातलं सगळ्यातलं. आणि ते करून परत आम्ही ग्रामपंचायतनी 2 वेगळे शिक्षक नियुक्त केले तर बीड मधून. आणि ते इथं सकाळी येऊन 7 वाजता ट्युशन घेतात 2 घंटे. तुम्ही बीड टाइम्सला वेळ दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बीड टाइम्सला लाईक करा, शेअर करा.